वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी राम रेपाळे यांच्या कार्यकर्त्यांकडून वृद्धाश्रम व अनाथाश्रमात सेवा उपक्रम। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार शिवसेनेचे सचिव तथा ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांचा वाढदिवस यंदा कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साजरा केला। मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळणे, पाणी साचणे अशा घटनांमुळे वाढदिवसाचे औपचारिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय राम रेपाळे यांनी घेतला होता। मात्र त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शिवसेनेचे शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत यांच्या पुढाकाराने ठाण्यातील येऊर विभागातील वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम येथे विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांना कपडे, जीवनावश्यक साहित्य, खाऊ तसेच प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले। तसेच अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि अन्नदान सेवा देण्यात आली। या उपक्रमावेळी राम रेपाळे यांचे सुपुत्र तथा युवासेना पदाधिकारी मृणाल रेपाळे उपस्थित होते। तसेच प्रीतम राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना वीज पुरवठा खंडित होत असल्याने अंधारात अभ्यास करावा लागत असल्याची समस्या संस्थेच्या प्रतिनिधींनी चंद्रकांत सावंत यांच्यासमोर मांडली। सावंत यांनी तातडीने राम रेपाळे यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली। त्यानंतर रेपाळे यांनी अनाथाश्रमासाठी इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। या सामाजिक उपक्रमाबद्दल अनाथ आश्रमाच्या वतीने राम रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री तसेच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे गुरुवर्य राम रेपाळे साहेब यांचा वाढदिवस आम्ही या वृद्धाश्रममध्ये म्हणजे काही गाजावाजा न करता ते आम्ही काही वस्तू अर्पण करतोय। आणि हे रामदादांनी सतत सांगितलं आहे का मला कुठे गाजावाजा आवडत नाही, मला कुठे काही आवडत नाही, तुम्ही जे कराल ते एक जेणेकरून ज्या गोष्टीची खरोखर लोकांना गरज आहे त्या गोष्टीचं वाटप करून लोकांमध्ये काम करत राहा। तसंच संघटनेचं आणि शिंदे साहेबांचं नाव कुठे कमी होणार नाही याची काळजी घ्या। त्यामुळे आम्ही आता ह्याच्यापुढे जे काही आहे जे वृद्धाश्रम असो, अनाथ आश्रम असो, बाकी क्रिकेट हे असो त्याच्यामध्ये आम्ही वाटप करू। तसेच दादांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता ह्या वृद्धाश्रममध्ये आम्ही हे चादर ज्येष्ठ म्हणजे आमच्या माई मातांना आम्ही चादर वाटप असो, मॅक्सी वाटप असो, खाऊ वाटप असो, धान्य वाटप असो याचं आम्ही वाटप केले। तसेच आता आम्ही पुढे अनाथ आश्रममध्ये लहान मुलांसाठी जेवणाचं वाटप, शाळेय वस्तू वाटप, क्रिकेटच्या वस्तू वाटप असे आम्ही पुढे जाऊन करत आहोत। दादांचा एकदम प्रेमळ स्वभाव आहे। कधी कुठच्या गोष्टीसाठी अर्ध्या रात्री 24 तासामध्ये कधीही कॉल केला तर गोरगरिबांसाठी तुरंत उभे राहतात। आणि माझंच काय असंच बरेचसे ठाणेकरांची समस्या असो, आता तर महाराष्ट्राची जिम्मेदारी आहे त्या गोष्टीचा, पण ते एवढा त्यांच्या तब्येती खालावली असेल तरीसुद्धा ते कुठेही कॉल आला तरी निघून जाऊन आपली कामं आणि शिंदे साहेबांचं कामं करतच असतात। ते शिवसेना पक्षाचे सचिव व ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक रामभाऊ रेपाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आपले चंद्रकांत जाधव शाखाप्रमुख यांनी येऊर येथे वृद्धाश्रमात आज आपल्या रोज लागणाऱ्या वस्तूंचं वाटप ठेवलेलं आहे। जसं की ब्लँकेट, टॉवेल्स, खाऊ या वस्तू। आणि दरवर्षी चंद्रकांत सावंतजी काही ना काही उपक्रम राबवत असतात, ज्या वह्या वाटप, लहान पोरांचं क्रिकेटचं सामान वाटप। तसंच यावर्षी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच अनुषंगाने मी आमचे जे नेते आहेत रामभाऊ रेपाळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। राम रेपाळे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त मुलांसाठी मोफत स्कूल बॅग वाटप करण्यात आली। त्यानंतर मुलांसाठी अन्नदानाचा पण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। राम रेपाळे साहेबांना आमच्या आश्रमातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्यातर्फे आमच्या आश्रमाला कायम अशीच मदत असो व आमच्या मुलांसाठी कायम त्यांचा आशीर्वादाची थाप आमच्या मुलांवरती कायम राहिली पाहिजे। आणि आमचा थोडा लाईटचा पण इश्यू आहे, साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्यांचा इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम सॉल्व करून देणार आहे। तरी त्यांच्यासाठी त्या वाढदिवस आमच्या आश्रमाकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व यापुढे त्यांची आमच्या आश्रमाला अशीच मदत असो।
नमस्कार सरांना माझ्यातर्फे आणि नीती फाउंडेशनच्या सगळ्या वृद्धांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आज आलात, सगळ्यांना भेटून आनंद झाला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपले चंद्रकांत सावंत दादा हे दरवर्षी न विसरता काही ना काही उपक्रम राबवतात रिपाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. दाखवणं खूप सोपं असतं, पण ते नसताना त्यांचा वाढदिवस यावर्षी नाही आहे हे माहिती असून पण त्यांनी या टायमाला वृद्धाश्रम असो किंवा अनाथाश्रममध्ये धान्य वाटप किंवा बाकी साहित्य वाटप केलं आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की युवा पिढीने ही गोष्ट शिकायला पाहिजे आणि असेच वेगवेगळे उपक्रम राबवायला पाहिजे. शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब यांना माझ्यातर्फे आणि युवा सेनातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.